हाय गाईज, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर लय दिवस झालं कुठं बाहेर नव्हतं गेलो, तर मी आणि माझी बहीण म्हणलो चला आता आज कॅफेला जाऊ. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही चाललो होतो मधल्या रस्त्याने. ही बघा माझी मराठी शाळा. इथं आम्ही 1ली ते 4थी पर्यंत शिकलो होतो. शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आठवणीतली जिव्हाळ्याची गोष्ट, बरोबर आहे ना. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही वरतून कधी खाली कधी वर असं करत करत फायनली आम्ही कॅफेमध्ये पोहोचलो. कॅफेमध्ये आल्यावर मला भेटलं सरप्राईज. मला काही आयडिया नव्हती. माझी स्कूल फ्रेंड तिथं कॅफेमध्ये कॉफी पीत बसलेली होती आणि अचानक तिने मला आवाज दिला. हे माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं. जरा वेळ आम्ही गप्पा मारल्या, त्यानंतर मग त्यांचं काम होतं मग त्या गेल्या आणि मी वैशूला म्हणत होते वैशू ऑर्डर दे. आता तिची रिॲक्शन बघा, ती काय म्हणतीये. जाऊ ऑर्डर देऊ नये. तू दे ना. काय लाज वाटते. मग काय तिने काय ऑर्डर दिलीच नाही. मग शेवट मीच ऑर्डर दिली. फ्रेंच फ्राय आले आणि पिझ्झा नव्हता लगेच आला. पिझ्झा येणार होता थोड्या वेळाने. मग पिझ्झा पण आला. मग आम्ही खायला सुरुवात केली. मला खरं सांगा, कोणाकोणाला पिझ्झा फ्रेंच फ्राय असं खायला आवडतं. कधीतरी खायला तर खूपच भारी वाटतं, बरोबर आहे का नाही. मग मस्तपैकी आम्ही पिझ्झा फ्रेंच फ्राईज एन्जॉय केलं, मस्तपैकी खाल्लं. मग माझ्या भावासाठी पण म्हटलं काहीतरी खायला नाही. मग त्याच्यासाठी आम्ही सँडविचची ऑर्डर दिली होती. मग त्याच्यासाठी सँडविच बनवायला सांगितले. बाळ घरी झोपलेलं होतं म्हणून आम्ही पटपट खाऊन घेतलं आणि बिल वगैरे केलं. तर दाराकडे बघते तर काय पप्पाच आले होते न्यायला. मला तर माहितीच नव्हतं आलेत म्हणून. मग आम्ही चटकन गाडीवर बसलो आणि पटकन घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय.